आता येणार आहे प्राची वहिनींकडे. उखाणा घेण्यापूर्वी एवढंच सांगते की प्रकाशचंद माझ्या लग्नाला आता 40 वर्ष होत येतील आणि आज तुम्ही त्यांना नेते म्हणून बघताय, पण जेव्हा तो नेता नव्हता अशापासूनचा असणारा आमचा हा सहवास. आणि म्हणून हा उखाणा. असेल किंवा नसेल जनमताची लाट, असेल किंवा नसेल जनमताची लाट, प्रकाश हा माझा आयुष्यभराची त्याच्याशी मरली मी गोडगाठ. वा प्रकाश सर, तुम्ही घेतला होता लग्नात उखाणा? घेतला होता पण आता विसरलो. पण आता जर घ्यायचं झालं तर ट्राय करणार का? चला हवा येऊ द्या, मला प्राचीचं नाव घेऊ द्या. एक वहिनी आहेत, त्यांना भेटायची तुम्हाला आणि त्या म्हणतात की मी या सगळ्यांना खूप जवळून ओळखते. मला आता माहित नाही कसं काय. त्यांचं नाव आहे शांताबाई. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. बरेच दिवसांनी भेट झाली तुमची. हो तर मंडळी हसताय ना सगळे? पात्रा चला हवा येऊ द्या फक्त झी मराठीवर आणि स्पॉन्सर्ड आहेत बरेच. हे हातात काय आणलं? हे स्क्रिप्ट आहे, काय बोलायचं ते लिहून आहे. स्वतःच पार्टनर माझी वाक्य बोलताय तुम्ही. अँकर आहे ना इथे ठेवलेला. बरं तुम्ही मला म्हणालात की या सगळ्यांना तुम्ही पर्सनली ओळखता, ते मला काही कळलं नाही. कसं काय बरं वहिनी? मग यांच्याकडे पीए होती मी. यांच्याकडे पीए होतात तुम्ही? पीए होती. पीएचा लॉंग फॉर्म काय? पर्सनल अटॅचमेंट. पर्सनल असिस्टंट असतं ते. असिस्टंट शब्द येतो. हा थोडं स्पेलिंग इकडे तिकडे झालं. इकडे तिकडे नाही, बरं तिकडे तिकडे करता तुम्ही. हा त्यांच्याकडे तो सगळं लिहायचं. तुम्हाला सांगते पहिल्यांदा कोणाकडे होते माहिती का? कोणाकडे? प्रकाश सरांकडे. प्रकाश सरांकडे तुम्ही काम केलं त्यांच्याकडे? पीए होते मी. काय काय? त्यांचं सगळं म्हणजे तारीख, कुठं जायचंय कुठं नाही, काय करायचं काय नाही, खाण्यापिण्याचं सगळं बघायचं मी. हो ना. मग एवढी स्लिम ट्रिम बघा तेव्हा होते तशी आता पण खरंय खरं. एकदम स्लिम ट्रिम. स्लिम ट्रिम एकदम. मोजकच खायचे. मोजकच खायची सवय? मोजकच. एकदा काय झालं, मला वहिनी म्हणल्या ए शांताबाई जावडेकर. मी म्हटलं काय माहित कुठे गेले, मला सांगून नाही गेले. त्या एवढे हसल्या म्हणलं अगं किचन मध्ये जा आणि बोडे कर. असं सांगितलं होतं त्यांनी. 2 दिवस हसत होते ते या जोकवर. नंतर काय झालं, मी वडे बनवून आणले. खरंय. वडे बनवले तर किती खाल्ले? किती? एक, तो पण अर्धा. मोजकच खायचं ना. श्रीखंड पण 2 चमचे खाल्ले ठेवलं. वहिनींना विचारून हे खरं आहे असं आहे घरामध्ये? मोजकच खातात का नाही? अगदी अगदी मोजकं खातो. कुठलीही गोष्ट तो जास्त खात नाही आणि त्याला 1 चमचा श्रीखंड खाऊन सुद्धा पोटभर खाल्ल्याचा आनंद त्याला मिळतो. पण नंतर वाईट झालं ना माझं डाएट. तुमचं डाएट वाईट झालं म्हणजे? ते उरलेलं मला खायला लागायचं. त्याचं काय? अच्छा. मग असं. पण खूप छान येतात आमचे सर, खूप छान. पगार किती द्यायचे? काय स्वतःच सगळं करायचे काम. बाजारात तेच जायचे, पोरांना शाळेत तेच सोडायचे, लाईट बिल तेच भरायचे, चक्कीवरून दळण तेच आणायचे. मला काहीच काम नाही. मग असाच पगार. मग तुम्हाला सांगते 3 बंगले आणि 4 गाड्या घेतल्या मी. त्यांच्या पगारावर? नाही, मग रद्दी न्यूजपेपरवर. 40-45 न्यूजपेपर रोज घरी यायचे. खरंय. महिन्याचे झाले किती? वर्षाचे किती? भरपूर. सगळे विकून 3 बंगले 4 गाड्या घेतल्या असे आमचे सर. खरंय खरंय. मग पण वहिनी हे खरं बोलतात. यांचं म्हणजे टॅलीच करतो. घरी सगळं काम सरच करतात. नाही, जेव्हा प्रकाश घरामध्ये असायचा, आता अलीकडे नाही जमत, पण खरंच जेव्हा मुलं लहान होती तेव्हा तो हे सगळं करायचा. तो त्यांना शाळेत सोडायला द्यायचा, कारण मी नोकरीवरती जायची. आणि त्यानंतर जेव्हा मी नसताना तो घरी पुण्यामध्ये यायचा तेव्हा खरोखरच त्यांनी हे सगळं केलेलं आहे. खरंच. वा वा. खरंच टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. वा म्हणजे खरं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे काय खोटं बोलते का? मला वाटलं मनातच बनवून आणलं काय. बरं आहे तुमचं. आणि कुणाकडे मग कामाला होतात तुम्ही? तिकडून नंतर मी आले आठवले साहेबांकडे. अच्छा, सरांकडे पण होतात सरांकडे होती मी. लय काम असायचं मला. होय ना. माझ्याकडे आले पण तिकडून का नोकरी सोडली तिकडे?
आधी होऊ दे की पूर्ण मग सांगते तर साहेबांकडे होतात तुम्ही साहेबांकडे होती मी आम्हाला लय काम पाडायचं. धुण्या भांड्याचं. नाही नाही, कविता ऐकायच्या. कविता ऐकायच्या बस. बर, मग त्याचं विशेष पेमेंट होतं तुम्हाला. विशेष पेमेंट, मग त्याचंच पेमेंट असायचं मला. काय आवडतं त्यांना सगळ्यात? मेथी. मेथीची भाजी. मेथी शिवाय काहीच खात नाही हे. हा वहिनी बरोबर आहे, त्या हसल्या. खातात का नाही वहिनी? मेथीची भाजी, मेथीचा भात, मेथीची डाळ, नंतर मेथीचं पाणी, असं सगळं मेथी. हो मला कटाळा यायचा माहिती का, सगळं मेथी मेथी बनवायचं. हो म्हणजे ना. एकदा काय झालं, कार्यक्रम ठेवला होता यांनी हा. मेहंदीच्या पानावर. त्यांना म्हणलं इकडे बाबा हे नाव बदल, मेथीच्या पानावर ठेव. एवढी मेथी आवडते सर? एवढी मेथी मी आवडते. ऐकलंय रोज जेवणात मेथीची भाजी पाहिजेच, असं काय आहे का वहिनी गणित? नाही, आमच्याकडे 12 महिने मेथीची भाजी असते. साहेबांना आवडते ती. वा वा वा, हे तर विशेष आहे. हे तर काहीच नाही. लग्नात उखाणा पण घेतला होता. हो, कुठला? भाजीत भाजी मेथीची, मीच खाणार सगळी ती. असं तिथून गेले मग आबांकडे. आबांकडे म्हणजे? आबा आमच्याकडे तरी आबा. आबा म्हणतात त्यांना घरात सगळे? हा मग वा वा, हे आम्हाला तुमच्याकडून कळलं. हो, आम्हाला नव्हतं आबा माहित. म्हणतात आबा. आबांकडे गेली का मग. बर तिथं पण छान होतं, माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. बर बर. त्यांना ना साहित्याची खूप आवड आहे का. हो ना. आबांना पुलंचं साहित्य खूप आवडतं त्यांना. अच्छा, म्हणजे बटाट्याची चाळ वगैरे? नाही नाही, सिमेंट, रेती, शाळ्या, जेसीबी, ते पूल बांधायचं. अच्छा, पुलांचं साहित्य. पुलांचं. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पूल कोणी आणले. त्यांनी आणले, बरोबर आहे. काय झालं पाहिजे. म्हणून मग पुलांचं साहित्य. पुलांचं साहित्य. वा वा, हे मला आवडलं. म्हणजे एकच लक्ष, पुलाव बस. सगळं लक्ष पुलाव. पुलावर. आवडतं काय खायला? पुलाव. तुम्हाला सांगते, त्यांना ना पाणीपुरी हा, वीक पॉइंट. वीक पॉइंट आहे पाणी. चौपाटीवर जाऊन खायचे एवढी आवडती त्यांना. हो, कधी कधी घरी तो पाणीपुरीवाला पण यायचा. स्वतः प्रेम म्हणून घेऊन. नाही नाही, बिल दिलं नाही म्हणून. पाणीपुरी खाली की विसरायची, बिल द्यायचं म्हणून. अच्छा, असं. म्हणून आपलं ते हा. प्रेमानं. आणि रात्रीचे उठले ना, हा. भूक लागली मी फ्रीज मध्ये शोधायची काय आहे काय नाही. मग आवाज झाला का वहिनी म्हणजे कोण आहे रे, तो म्हणायची मांजर मांजर. असे सर आमचे. हा, म्हणजे खूप म्हणजे आवड आहे त्यांना. आवड आहे, Food आवड. प्रेमी आहेत ते खूपच. हो हो हो, पण बरं झालं वहिनी तुम्ही आलात, तुमच्यामुळे आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्या, नाही तर आम्हाला कशा कळल्या असत्या. बरोबर. हो शांताबाई. आलो आलो, आले 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 आले. हो शांताबाई. बोला बोला. करू नका जाण्याची घाई. वा, आता तू ठिकाणची नोकरी सोडली, आता चालला कुठं आता मग? आता चालली आता घरला. ठीक आहे ठीक आहे. या या तुम्ही. वा वा, शांताबाईंसाठी जोरदार टाळ्या. त्या आल्या, खूप छान वाटलं आम्हाला. तर मंडळी, आज खूप छान वाटलं की आजच्या या विशेष भागामध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते आलेले आहेत, जे दिल्ली गाजवत आहेत, दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत आहेत. पण यांना आम्ही असं एका एपिसोडमध्ये सोडणार नाही आहे, कारण ते सपत्नीक आलेले आहेत. थुकरटवाडीमध्ये तर त्यांचा मुक्काम झालाच पाहिजे. तेव्हा यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.